पाटील बोलतायत, थेट जाऊया. त्यातनं लवकर येतील. सर, बावनकुळे म्हणतात आहेत की महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतामध्ये मोदींचं तुफान येणार आहे, त्यामुळे पालापाचोळ्यासारखे सर्व नेते जे आहेत ते मंडळी वाहून जातील म्हणून, आणि 45+ लोकसभा जागा आम्ही जिंकणार असा त्यांचा दावा आहे. बावनकुळे गल्ली बोळात फिरून अगला प्राईम मिनिस्टर कोण होना चाहिए हा प्रश्न कशाला विचारतायत? जर सगळीकडे पालापाचोळ्याने सगळे विरोधक उडून जाणार असतील तर मग बावनकुळे गल्ली बोळात फिरून पुढचे पंतप्रधान कोण होणार हे विचारायची त्यांना गरज का भासते? त्याच्यातच त्याचं उत्तर आलं. पण महाविकास आघाडीमध्ये फूट देखील पडणार आणि जे बडे नेते आहेत महाविकास आघाडीमधील ते लवकरच आमच्या स्टेजवरती दिसतील असा त्यांचा दावा आहे. सर, मग महाविकास आघाडीमध्ये अनबन आहे का? असं आहे, निवडणुकीच्या तोंडावर आशा असते लोकांना, त्यामुळं आशेपोटी लोक बोलत असतात. शेवटी सत्तेत येण्यासाठी ज्यांची ज्यांची मदत मिळवण्याची गरज आहे त्या सर्वांची मदत मिळवणे आणि काही होऊन सत्तेत बसणे असा प्रयत्न काही लोकांचा आहे. त्यामुळं सतत कोणी ना कोणीतरी आमच्या पक्षात येणार आहे असं सांगायची स्पर्धा समोरच्या बाजूला आहे. विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचा, अर्थात विरोधी पक्षच या संपूर्ण लोकशाही प्रणालीमध्ये नाही असं काही गणित जे आहे ते महायुतीने बांधलंय का? मला माहित नाही त्यांचं गणित काय, हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. त्यांचं गणित निवडणुकीकडे बघताना कसं आहे ते. पण विरोधक नसणं हे लोकशाहीला घातक ठरणार आहे आणि सातत्याने ते तीच भाषा वापरतात की सर्वच विरोधक जे आहेत ते आमच्या मंचावरती येतील. विरोधक नसणं आणि एकपक्षीय राजवट येणं म्हणजे चीनसारखं होईल आपलं. आणि प्रसारमाध्यमं ठामपणाने उभा राहत नसणं आणि प्रसारमाध्यमांच्यावरही वेगवेगळे दबाव आणणं म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा शेवटचा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम पूर्ण होऊ दे ना. हे दोन्ही कार्यक्रम सध्या चालू आहेत असं दिसतंय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आमची जी आहे ती ठामपणाने उभी आहे आणि येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत ही आघाडी ठामपणाने समर्थ पर्याय महाराष्ट्राला देणार आहे. आज जे शिबिर आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे ते बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झालेत. आम्ही फार मर्यादित कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे. फक्त आणि फक्त 1765 लोकांना निमंत्रण दिलेलं आहे आम्ही. आणि त्यामुळं त्यात आम्ही जे आमचे तालुकाध्यक्ष आहेत, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत, जिल्हा अध्यक्ष आहेत आणि राज्य स्तरावरचे फ्रंटलचे अध्यक्ष आहेत आणि युवक जिल्हा अध्यक्ष आणि महिला जिल्हा अध्यक्ष एवढ्या मर्यादित स्वरूपात हे शिबिर आहे. पण याला देखील फार मोठा प्रतिसाद महाराष्ट्रातनं आज आम्हाला मिळतो. लोकसभा निवडणूक आता पाईपलाईन मध्ये आहेत. भाजप अजून सुद्धा म्हणजे अगदी आज महायुतीची प्रेस कॉन्फरन्स झाली, त्यांनी अमकी बार 400 पारचा यंदा नारा दिला. नक्की कसे असं इकडे बघायचं काय नरेंद्र मोदींचं 400 पार कशासाठी? सिंपल मेजॉरिटीनेही देश चालू शकतो, पण 400 पार का? घटनेत बदल करण्यासाठी जे आवश्यक बळ आहे तेवढं बळ मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे का याचा विचार देशातली जनता आता करायला लागली आहे. सर, राष्ट्रवादीचं मागील अधिवेशनात जर पाहिलं तर राष्ट्रवादी एक संघ होती, आता पूर्ण शिल्लीचं अधिवेशन होते, अनेक सहकारी नाही, कुठेतरी खंत वाटते. आमच्यातले बरेच सहकारी या विचाराला सोडून दुसऱ्या विचारात सहभागी झालेत याची खंत आहे. पण दुसरा एक समाधान आहे की मागच्या वेळी जे मागच्या लाईनीत बसलेले ते आता पुढं आलेत आणि पुढं बसण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. बऱ्याच कालावधीने आमच्या पक्षामध्ये पुढची फळी आमच्या पक्षातनं बाहेर गेल्यामुळं त्यानंतरची मागची फळी आज पहिल्या रांगेत बसताना दिसते आहे. आणि हे नवनेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचं महाराष्ट्राला देण्याचं काम आमचा पक्ष पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली करेल. सर, शिर्डीत हिंडनबर्ग प्रकरणाचा नुकताच निकाल लागला. या सगळ्या प्रकरणामध्ये अदानी यांना आता क्लीन चिट मिळाली. त्यांनी ट्विट केले सत्यमेव जयते. काँग्रेस तुमचा मित्रपक्ष आहे, तो या संदर्भात अदानीवरती याच्यात टीका करत होता की आता या सगळ्या कशा गोष्टी आणल्याच. मला माहीत नाही निकाल काय लागला. मी जरा त्याच्यावर अभ्यास करेन. मला या क्षेत्राचा अभ्यास कमी आहे. अभ्यास करून मी आपल्याशी नक्की बोलेन. सर, तुमचं शिर्डीमध्ये शिबिर होतं आणि काल शिर्डीच्याच काँग्रेसच्या शहराध्यक्षांवरती हल्ला झालेला आहे. खरं तर या गोष्टीकडे कसं पाहतात? तेच शहराध्यक्ष काल शरद पवारांच्या कार्यक्रमाला देखील तिथे उपस्थित होते.
राजकीय कार्यकर्ते नेते यांच्यावर हल्ला करणे आणि त्यांचा आवाज दाबण्याचं काम आता जरा जास्त वेगात निवडणुकांपर्यंत चालेल असं मला वाटतंय. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये राजकीय कार्यकर्ते नेते यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न जर होत असेल तर महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकसंघ होऊन त्याचा मुकाबला करतील. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची खेळी काय असणार आहे? कोण उमेदवार असणार आहे? आमच्या महाविकास जो उमेदवार असेल त्यासाठी पूर्ण पाठिंबा देण्याची खेळी राष्ट्रवादीची असेल. दादा शेवटचा प्रश्न दादा जागा वाटपाच्या जे काही वक्तव्य होतात राज्यात पाहिले तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची वक्तव्य कुठेतरी समांतर राहतात, मात्र नाना पटोलेंची वक्तव्य काही विरोध आवाज करणारे असतात. कुठेतरी जागा वाटपाचा तिढा त्यामुळे लांबेल असं वाटतं. नाही वाटणार. आम्ही असं समजतोय की काँग्रेसचं नेतृत्व समंजस आहे आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची लवकरच एकत्रितपणानं बैठक होईल आणि 1-2 बैठकात हा प्रश्न संपेल. थँक्यू सर, थँक्यू. तर शिर्डीमधून जयंत पाटील बोलत होते. सोमय्यांनी पवारांवरती केलेले आरोप खोटा असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू असल्याचं सुद्धा वक्तव्य केलं. तर आम्ही महाराष्ट्राला नवं नेतृत्व देतोय असं सुद्धा जयंत पाटील म्हणतात. Thank you.